नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। महानंदाच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले, भद्रसेन महानंदांनी पाळलेला कोंबडा आणि माकड यांनी भस्म व रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे त्यांना नरजन्म मिळाला आहे। ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्माला आले आहेत। तुमचे पुत्र सुधर्म आणि प्रधानजींचे पुत्र तारक यांचे विरक्त वर्तन, एकांत प्रियता आणि यांना असलेली भस्म रुद्राक्षतिकांची आवड, या सर्व गोष्टी यांच्या पूर्वजन्मातील संस्काराचा परिपाक आहेत। राजा हे दोन्ही कुमार डोळस आहेत, 32 लक्षणांनी युक्त आहेत। हे शिवभक्तीचा प्रसार करतील, तुमचा उद्धार करतील। हे ऐकून राजा व प्रधानजींना परम आश्चर्य वाटले। दोघांनी पराशरांना वंदन केले। भद्रसेन म्हणाले, गुरुदेव, असे सुपुत्र आमच्या उदरी जन्मले हे आमचे सद्भाग्य आहे। याचे पूर्वजन्म वृत्त सांगून तुम्ही आम्हाला खरोखरच उपकृत केले आहे। त्या समयी राजा भद्रसेनांच्या मनात राजपुत्रांविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली। ते म्हणाले, ऋषीवर्य, राजपुत्र सुधर्म आम्हाला किती नवसायासांनी झाले आहेत हे आपण जाणता। हे माझे प्राण आहेत, तरी कृपा करून यांचे आयुष्यमान किती आहेत, ते किती वर्ष राज्य करतील याविषयी काही सांगा। पराशर म्हणाले, राजा, प्रत्यक्ष प्रचिती येईल असेच बोलले पाहिजे, पण मी खरं बोलतो तर ते तुम्हाला सहन होणार नाही। ते तुम्हाला विषावून कटू वाटेल। हे ऐकताच तुम्ही आणि तुमचे सवाजन दुःखी होतील। राजा म्हणाले, संकोच करू नका, जे असेल ते स्पष्ट सांगा। ते म्हणाले, राजा, आजपासून 7व्या दिवशी राजपुत्रांना 12 वर्ष पूर्ण होतील। त्या दिवशी त्यांना मृत्यूयोग आहे। हे ऐकताच त्यांच्यावर जणू वज्राघात झाला। ते कोलमडले, मूर्छित येऊन एकदम धरणीवर कोसळले। प्रधानजींना रडू आले। सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले। अंतपुरातील राजस्त्रियांनी तर मोठाच आकांत मांडला। पराशरांनी भद्रसेनांना सावरले, त्यांना सावध केले व म्हणाले, राजा, धैर्य सोडून कसे चालेल, म्हणून स्वतःला सावरा आणि मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका। जेव्हा पंचमहाभूते नव्हती, चंद्र सूर्य नव्हते, मायामय विकार नव्हते, तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते। तेच शिवतत्व होय। त्या सनातन परब्रह्मांच्या ठायी मी ब्रह्म आहे असे जे पहिले स्फुरण झाले, त्यातूनच शिव इच्छेने महतत्व आणि त्रिविध अहंकार उगम पासून सृष्टीचा पसारा वाढला। हे सृष्टी कार्य व्यवस्थित चालावे म्हणून त्या ब्रह्मरूप शिवजींनी आपल्या सत्वाशाने विष्णू, रजशाने ब्रह्मदेव आणि तमाशाने रुद्रांची निर्मिती केली। त्यांनी ब्रह्माजींना सृष्टी रचना करायला सांगितली। तेव्हा ते म्हणाले, स्वामी, मला सृष्टी रचनेचे ज्ञान नाही, मी काय करू? तेव्हा आदिपुरुष शिवजींनी त्यांना 4 वेद सांगितले, त्यानंतर रुद्राध्याय सांगितला। त्याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून ते 4ही वेदांचे सार आहे। या रुद्राध्यायापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही आणि याहून मोठे साधनही नाही। हा शिवरूप आहे, म्हणून हा काळजीपूर्वक जतन करा। जे याचे श्रवण पठण करतील ते पावन होतील, त्यांच्या दर्शनाने अन्य जीव तरून जातील। त्यानंतर ब्रह्माजींनी सप्त ऋषींना या अध्यायाचा एकांतात उपदेश केला। त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने ते भूलोकी आला। याहून श्रेष्ठ जप नाही, तप नाही वा ज्ञानही नाही। जो रुद्राध्यायाचे नित्य पठण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात। स्वर्गातील देवही त्याचे दर्शन घेऊ इच्छितात। रुद्राध्यायाचा महिमा अगाध आहे, त्याचे वर्णन करता येत नाही। एकदा रुद्राध्यायाची उपासना एवढी वाढली की पुण्य वृद्धी होऊन लोक शिवलोकी जाऊ लागले। यामुळे यमपुरी ओस पडली आणि यमदूतांना काही कामच उरले नाही। त्यामुळे यमधर्मांना मोठी चिंता वाटू लागली। सृष्टीची अनादी काळापासून चालत असलेली उत्पत्ती, स्थिती, लयात्मक रचना बिघडू नये म्हणून त्यांनी ब्रह्माजींना साकडे घातले। तेव्हा त्यांनी अभक्ती नामक कृत्या निर्माण केली। ती कुतर्कवादांच्या मनात शिरली। त्यामुळे ते शिवजींचा द्वेष करू लागले, शिवभक्तांचा मत्सर करू लागले। अशा कुकर्मी लोकांना मरणोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली। यमलोकी महाभयंकर नरकात पडू लागले। यमराजांनी आपल्या दूतांना, जे पापमती दुर्जन भगवान शंकराचा द्वेष करतात त्यांना अल्पायुष्य करा,
त्यांना नाना प्रकारे त्रास द्या. हरिहरांमध्ये भेद करणाऱ्यांना नरकात घाला. ज्यांना रुद्रादय आवडत नाही त्यांना कुंभीपाक नरकात लोटून भयंकर यातना द्या. म्हणजे जे लोक रुद्रायाची अनुष्ठाने करतात त्यांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना दीर्घायुष्य करा अशी स्पष्ट आज्ञा दिली होती. अशा प्रकारे रुद्राध्यायाचे महात्म्य विशद करून पराशर भद्रसेनांना म्हणा, राजा चिंता करू नका. आजपासून 7 दिवस शिवजींना अभिषेक करून रोज 10,000 रुद्र आवर्तने करा किंवा 100 घट स्थापन करून त्यातील जल रुद्रोने अभिमंत्रित करा. दिव्य तरुणच्या पल्लवांनी त्या मंत्रोक्त जलाचे तुमच्या पुत्रावर अभिसिंचन करा, म्हणजे शिवकृपेने त्यांचा मृत्यूयोग टळेल. ते ऐकून त्यांना हायसे वाटले. त्यांनी पराशरांचे पाय धरले व म्हणाले, काळ, मृत्यू, भय आणि शोक यापासून केवळ गुरुच रक्षण करू शकतात. अन्य कोणातही ते सामर्थ्य नाही. तुम्ही ऋषिकुळांमध्ये अधिकाराने, ज्ञानाने आणि तपश्चर्याने सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्हीच या रुद्रानुष्ठानाचे आश्चर्य व्हा. तुमच्या मार्गदर्शनानुसार सर्व सिद्धता करण्यात येईल. मग त्यांनी रुद्रानुष्ठानाचे यथासांग ज्ञान असणाऱ्या 1000 सक्षील ब्राह्मणांना बोलावून आणले. रुद्रावर्तनास प्रारंभ झाला. त्यासाठी 1000 घटांची मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. त्यात मंदाकिनीचे जल भरले होते, आम्रपल्लव घातले होते. रुद्रघोष सुरू झाला. ते दिव्य अनुष्ठान 6 दिवस चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्यान्ही मृत्यू समय आल्याने राजपुत्र सुधर्मांना एकदम मूर्छा आली. देहबान हरपून ते खाली कोसळले. त्यांची सगळी हालचालच थांबली. त्यांची मरणोन्मुख अवस्था पाहून भद्रसेन घाबरले. पराशरांनी त्यांना धीर दिला आणि रुद्राने अभिमंत्रित केलेले जल कुमारांच्या अंगावर शिंपडले. तेव्हा ते सावध झाले. पराशरांनी त्यांना विचारले, बाळ, तुम्हाला काय झाले होते? अचानक मूर्छा कशी आली? सुधर्मा म्हणाले, गुरुजी, एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आले होते. डोक्यावर जटा असलेले, भाळी शेंदूर लावलेले, अकराळ धाडांचे आणि लालबुंद डोळ्यांचे ते कालपुरुष. यमराज मला घेऊन जात असताना 4 दिव्य पुरुष तिथे धावत आले. पंचवदन, 10 भुजांचे, सर्वांगी भस्म लावलेले, व्याघ्रांबर परिधान केलेले, 10 आयुधांनी सुसज्ज आणि ब्रह्मांडात अतुलनीय अशी त्या देदीप्यमान पुरुषांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्यांनी मारत मारत घेऊन गेले. त्यानंतर पुढे काय झाले मला माहीत नाही, कारण मला जाग आली. ते ऐकून भद्रसेनांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. अंगी रोमांच उभे राहिले. ते शिवजींचा जय जयकार करू लागले. त्यांनी ब्राह्मणांना दंडवत घातले. देवांनाही पुष्प वर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला. राजपुत्रांचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजाजनांनी आनंदोत्सव केला. लोक शिवलीलांचे गायन करू लागले. मंगलवाद्यांच्या निनादाने त्या जल्लोषात अधिकच भर घातली. मग भद्रसेनांनी विधीनुसार होम हवन केले. आमंत्रित सर्व ब्राह्मणांना षडस अन्नाचे भोजन दिले. त्यांना दिव्य वस्त्रालंकार व अमूल्य भेट वस्तू दिल्या. द्रव्य भांडार उघडून अगणित दक्षिणा दिली. अपार दान धर्म करून याचकांना संतुष्ट केले. ब्राह्मणांनी त्यांना मंत्राक्षता देऊन तुमच्या पुत्राचे कल्याण हो, त्यांना सर्वत्र विजय मिळो असे अनेक शुभ आशीर्वाद दिले. त्यावेळी त्या आनंदोत्सवात आणखी एक आश्चर्य घडले. सुगंधी पुष्प वृक्षांच्या वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे. स्वर्गातील गंगा काशीला यावी. अपर्णांनी पांढऱ्या कमलपुष्पांनी शिवार्चन करावे. दुर्दैवी मनुष्याला चिंतामणी सापडावा आणि भुकेल्या पुढे शिराब्दीने धावत यावे, तसे घडले. तिथे त्रिभुवनात वंदनीय असणाऱ्या नारदांचे आगमन झाले. व्यास, वाल्मिकी, ध्रुव, प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य ते 14 विद्या व 64 कलांचे जाणकार साक्षात नारायण स्वरूप, अन्याय होत असलेल्या देवेंद्रांनी दंड करण्यास मागे पुढे न पाहणारे, तसेच ब्रह्मांड रचना मोडून पुनःसृष्टीचे अगाध सामर्थ्य असलेल्या त्या विदुसुतांना तिथे आलेले पाहून यज्ञकुंडातील अग्निमूर्ती रूप झाला. दक्षिणाग्नी, ग्रहापत्य अग्नी आणि अहाव अग्नी या आपल्या 3 रूपांनी त्यांच्या स्वागतासाठी धावला. भद्रसेन, त्यांचे प्रधानजी पराशर आणि उपस्थित ब्रह्मवृंदांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सर्वांनी त्यांना वंदन केले. भद्रसेनांनी दिव्य आसनावर बसवून नारदांची पूजा केली. प्राथमिक पाहुणचार झाल्यावर त्यांनी त्यांचे क्षेमकुशल विचारले. मग हात जोडून म्हणाले, देवर्षी आपणास अतिदृष्टी आहे. आपण त्रिभुवनात संचार करता, म्हणून इथे येण्यापूर्वी आपण एखादी अपूर्व गोष्ट पाहिली असल्यास तिच्याविषयी काही सांगा.
नारद म्हणाल, राजा, इथे येताना मार्गामध्ये मला 5 मुखे व 10 हात असलेले अत्यंत तेजस्वी असे 4 शिवदूत दिसले. ते कालपुरुषांना बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान, त्याने तुमच्या पुत्रांचा अपमृत्यू टाळला. त्यांच्या रक्षणासाठी त्या परम कृपाळू शिवजींनी स्वतःच्या पुत्रांना म्हणजेच वीरभद्रांना पाठवले होते. ते मृत्यूंना जाब विचारत होते. भद्रसेनांच्या या पुत्राचे आयुष्य 10,000 वर्ष आणि हे सार्वभौम राजा होणार आहे. मग तुम्ही कोणाच्या आज्ञेने यांना नेत होतात? तुम्हाला रुद्रमहिमा माहीत आहे ना? मग शिवाज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस केलेच कसे? तेव्हा कालपुरुष यमराजेही विचारात पडले. त्यांनी चित्रगुप्ताकडे चौकशी केली. ते म्हणाले, सुधर्माची पत्रिका मी स्वतः वाचली आहे. त्यांना 12व्या वर्षी मृत्यूयोग होताच, पण रुद्र अनुष्ठाच्या महापुण्याने ते कुयोग टळला आहे. यमधर्मांना आपली चूक कळून आली. न कळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल त्यांनी वीरभद्रांची क्षमा मागितली. तेव्हा कुठे त्यांनी जाऊ दिले. ते ऐकताच भद्रसेनांनी नारदांना साष्टांग वंदन केले. ते निघून गेल्यावर त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनांना पुन्हा सहस्र रुद्रावर्तने केली. त्या निमित्ताने नगरीत मोठा उत्सव केला. या रुद्राबद्दल अधिक काय सांगावे? त्यांची 100 आवर्तने केल्याने मनुष्य शतायुष्य होतो. त्यांचे महात्मा सांगणाऱ्या या 11व्या अध्यायाचे नित्य पठण केल्याने मनुष्य निर्दोष होतो. शिवचिंतनाने ते स्वतःच शिव स्वरूप होतो. याच देही मुक्त होतो. त्याच्या चरण तीर्थाने अनेकांचा उद्धार होतो. पराशरांनी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून आपल्या पुत्रांना स्वस्वार्थाने सुखरूप केले, म्हणून भद्रसेनांनी त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांनी अपार धन देऊन संतुष्ट केले. त्यांनाही राजपरिवाराला अनेक आशीर्वाद दिले. भद्रसेनाचे हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घ आयुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल. त्यांना कली काळाचे भय राहणार नाही. त्यांना मरणोत्तर शिवलोकी गती मिळेल. या कथेची भावभक्तीने श्रवण पठण केले तर 1000 कपिला गायी दान दिल्याचे पुण्य लाभेल. अभक्ष्य मद्यपान ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. या अध्यायाचे त्रिकाळ वाचन केल्याने गंडातरे दूर होतील. कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे. शिवकीर्तन रूपी अनुष्ठाने आयुष्यहीन लोकांना दीर्घ आयुष्य लाभते. पुढे भद्रसेनांनी सुधर्मांना राज्याभिषेक केला. प्रधानपुत्र तारकांना युवराज पद दिले. त्यानंतर प्रधानजींनी बरोबर घेऊन ते तपश्चर्येसाठी वनात गेले. त्यानंतर त्यांच्या उपासनेवर प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना दिव्य विमानातून निजलोकी नेले. त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठातही निवास करून आले. शेवटी शिवरूप होऊन कैलास क्षेत्री राहिले. हा 11वा अध्याय म्हणजे एकादश रुद्राची वाङ्मय पूर्ती आहे. इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे. याचे श्रवण पठण केल्याने 11 रुद्र संतुष्ट होतात. जे महामृत्युंजय मंत्राचा जप करतात, रुद्राचे अनुष्ठान करतात, त्यांना ग्रह पीडा, विघ्ने, दारुण रोग व पिशाच बाधा यांचा त्रास होत नाही. यावर विश्वास ठेवणार नाही तो तामसी अल्पायुष्य होईल. जो याची निंदा करेल त्या दुर्जनांना स्पर्शही करू नये, त्यांची संगती धरू नये, त्यांच्याशी बोलणे म्हणजे महापाप. त्याला घरी आणू नये, त्याच्या घरी जाऊ नये. सिंहाच्या गुहेप्रमाणे ते दुरूनच टाळावे. विष खाणाऱ्यांच्या पंक्तीत बसल्यावर मृत्यू येणारच, म्हणून अशा दुष्टांची संगत टाळावी. ज्यांना संपूर्ण श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे अनुष्ठान केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते. त्या उपासकाच्या घरी सुख शांती समाधान नांदते. श्रीधराचे स्वामी असलेले भगवान शंकर ब्रह्मानंद स्वरूप आहेत. ते जगाच्या आनंदाचे आदिबीज आहे, अभंग आहेत, अक्षय आहेत. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीला अमृत या महान ग्रंथाचा हा 11 अध्याय अतिशय गोड आहे. हा नित्य श्रवण पठण करावा. हा अध्याय समाप्त. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.